आता याच्यात ना दोन पार्ट, तसे प्रॅक्टिकली तीन पार्ट झालेले आहेत की डेव्हलपमेंट ऑफ अ लँड फॉर अ रेसिडेन्शियल ऑर इन्स्टिट्यूशनल यूज नॉट इन्व्हॉल्विंग एनी कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी. म्हणजे फक्त लँडचं डेव्हलपमेंट होते, ते पण कशासाठी, फक्त रेसिडेन्शियल किंवा इन्स्टिट्यूशन. इंडस्ट्रियल आणि कमर्शियल मी सगळ्यात एंडिंगला सांगेल की काय होतं. सो या केसमध्ये 0.5% ऑफ एएसआर लागतं. एएसआर रेट, लँड रेट लक्षात ठेवा, 0.5% ऑफ एएसआर लँड, डेव्हलप्ड लँड रेट. ठीक आहे, काय सांगते परत ऐका, की जेव्हा फक्त लँडची डेव्हलपमेंट करायची आहे, तिथे कोणत्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन नाहीये, तर 0.5% ऑफ एएसआर रेट ऑफ अ लँड, डेव्हलप्ड लँड. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे की डेव्हलपमेंट ऑफ अ बिल्डिंग फॉर अ रेसिडेन्शियल ऑर इन्स्टिट्यूशनल ओनली फॉर द बिल्डिंग. म्हणजे काय, की लँडशी रिलेटेड नाही, फक्त बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी किती लागतं. बघा, देर आर द टू केसेस, पण दोन्ही केसेसमध्ये ऑब्विस आहे की 2% जो काही रेट आहे तो सेम असेल. एक ते एक गोष्ट काय असेल की ऑलरेडी पेड असेल, म्हणजे लँडसाठी जर का ऑलरेडी पेड असेल तर 2% ऑफ एएसआर रेट, तरीही दिस एएसआर रेट इज अ म्हणजे डेव्हलप लँड रेट. बघा, इथे अजून एक एमसीक्यू मध्ये कन्फ्युजन निर्माण झालं की कोणत्याही प्रकारे कन्स्ट्रक्शन रेटवर डेव्हलपमेंट चार्जेस नसतात. म्हणजे प्रत्येक 2% असो, 0.5% असो, पण ही डेव्हलप लँड रेटच्या वरतीच असेल. ठीक आहे, वेअर द डेव्हलपमेंट चार्जेस इज नॉट पेड, स्टील इट इज अ 2%, कारण आपण कन्स्ट्रक्शन करतोय त्याच्यावर 2% ऑफ एएसआर. ठीक आहे. आता थर्ड पॉइंट इज, मला लँड पण डेव्हलप करायची आहे, सोबत सोबत मला कन्स्ट्रक्शन करायचंय. सो ऑब्विसली इट विल बी द कॉम्बिनेशन ऑफ बोथ ऑफ देम. म्हणजे काय, फॉर द डेव्हलपमेंट इट विल बी अ 0.5% ऑफ एएसआर, अँड फॉर द कन्स्ट्रक्शन इट इज अ 2% ऑफ एएसआर. हा एवढा जेवढं मी फ्लो चार्ट बनवले आहे, एवढं जर का तुम्ही लक्षात ठेवाल तर तुम्हाला सगळं काही बाय हार्ट होऊ शकतं. कितीही डिफिकल्ट क्वेश्चन येऊ द्या, या पेजच्या बाहेर जाणार नाही. हा पेज मी टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करते, तुम्ही तिथनं डाउनलोड करू शकता, प्रिंटआउट काढू शकता आणि तुमच्या स्टडी टेबलला लावू शकता. लास्ट पॉइंट जो आहे तो याच्यात, की हे सगळं कशाशी रिलेटेड झालं, रेसिडेन्शियल ऑर इन्स्टिट्यूशन. बट वेन द प्रॉपर्टी इज अ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी किंवा कमर्शियल प्रॉपर्टी, तर जो काही या चार्टनुसार तुम्ही जो काही रेट काढणार, इंडस्ट्रियलला 1.5 टाइम्स लागतं आणि कमर्शियलला 2 टाइम्स लागतं. क्लिअर आहे. पूर्ण डेव्हलपमेंट कंट्रोल चार्जेस सगळे काही कसे लेवी करतात ह्या फक्त एका चार्टमध्ये एक सम बघूयात आपण.